आज बनवूया चविष्ट आणि पौष्टिक असे गव्हाच्या पिठापासून बनलेले हे लाडू. पाहू शकताय ना किती सुरेख झालेले आहेत आणि एकदम असं पेड्यासारखे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. खायला तर चव आहे ना खरंच अप्रतिम आहे बरं का. तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि भूक लागल्यानंतर एक बिस्किट खाण्याच्या ऐवजी हे लाडू मात्र नक्कीच खाऊ शकता. तर चला मग रेसिपी पाहूया. ह्या वाटीने अगदी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी साखर आणि 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. आता जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये सेम वाटीनं 2 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. आता थोडं थोडं तूप टाकायचं आहे आणि सतत पिठाला मात्र आहे ना हलवत राहायचं आहे बरं का, मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून पीठ बुडाला आहे ना करपलं नाही पाहिजे. तर त्यासाठी आता महत्त्वाची टिप्स सांगते. गव्हाच्या पिठाचे लाडू करण्यासाठी पीठ आहे ना एकदम कमी गॅसवर आहे ना साधारणतः 10 ते 15 मिनिटे भाजून घ्यायला लागते बरं का. पिठाचा कच्चा वास जाऊन छान भाजलेल्या पिठाचा आहे ना सुगंध आला पाहिजे आणि मग ओळखायचं की पीठ भाजलं गेलेलं आहे म्हणून. पीठ भाजल्यानंतर आहे ना हलकासा रंगसुद्धा चेंज होतो, म्हणजे सोनेरी रंग येतो आणि पाहू शकता मस्त असं पीठ जे आहे ना ते भाजलं गेलेलं आहे आणि सुगंध मात्र अगदी घरभर पसरलेला आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आहे ना अगदी गार करण्यासाठी म्हणून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता घेऊया मिक्सरचं भांडं. 1 वाटी साखर घेतलेली आहे 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी. तर ही साखर आहे ना मिक्सरमधून काढून पिठी साखर बनवून घेऊया. त्या अगोदर यामध्ये थोडीफार वेलचीसुद्धा टाकून घेऊया, मस्त असा सुगंधसुद्धा येतो लाडूला. तर त्यासाठी पिठी साखर बनवून झालेली आहे बरं का. आता बघा गव्हाचं पीठ भाजलेलं आहे ना ते सुद्धा पल्स मोडवरती अगदी आहे ना मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर त्यासाठी गव्हाचं पीठ यामध्ये टाकूया आणि मिक्सरमधून काढून घेऊया. यामुळे ना लाडू अगदी असं मऊसर होतात आणि एकदम खायलासुद्धा आहे ना पेड्यासारखे लागतात. तर त्यासाठी ही टिप्स मी वापरते. जर तुम्हाला हातानेच वगैरे अशा गुठळ्या मोडता येतील ना ह्याच्या तर मोडू शकता, पण असे केल्याने ना लाडू एकदम खमंग चविष्ट आणि एकदम असे पेड्यासारखे मऊ लुसलुशीत होतात. त्यासाठी ही टिप्स मी वापरलेली आहे. आणि पाहू शकता मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर मिश्रण किती सुरेख झालेलं आहे. तर अगदी 2 पॅचेसमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि गार करून घ्यायचं आहे बरं का. पूर्णपणे गार करून झाल्यानंतरच यामध्ये साखर टाकायची आहे, अगोदरच टाकू नका, नाहीतर साखर वितळेल आणि लाडू फारसे काही चांगले होणार नाही आहेत. अगदी मिश्रणामध्ये ना बोट बुडवून पहा, पूर्ण गार झाला असेल ना तर यामध्ये आता टाका 1 वाटी पिठी साखर आणि लक्षात ठेवा प्रमाण अचूक आहे बरं का. अचूक रेसिपी आहे, कुठेही चुकणार वगैरे नाही आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. काही अडचण वगैरे येत असल्यास कमेंट्समध्ये सुद्धा विचारू शकता. यानंतर ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, काजू आणि बदामचे अगदी थोडे थोडे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत आणि यामध्ये टाकायचं आहे आता जायफळ, तेही थोडंसं किसून. मस्त असं मिश्रण एकजीव करायचं आहे, पूर्ण असं मिसळून घ्यायचं आहे. यानंतर लाडू वळायला घेऊया. अगदी सुरेख होतात, वळायलासुद्धा खूप काही कष्ट लागणार नाही आहे. सेम बेसनचे लाडू जसे होतात ना तसे, आणि खायला म्हणाल तर आहाहा, खरंच खतरनाक आहेत बरं का. कधी कधी काय होतं की मुलं हे मागतात ते मागतात, त्याऐवजी तुम्ही बिस्किट वगैरे देण्याच्या ऐवजी तुम्ही हे लाडू आहे ना बनवून तुमच्या मुलांना आहे ना पौष्टिक असं खाऊ घालू शकता. मिश्रण एकजीव झालेलं आहे तर लाडू आहे ना वळवून घेऊया आणि पाहू शकता मिश्रण अजिबात कुठेही पातळ झालेले नाही आहे किंवा खूप घट्टसरच असं आहे, लाडू वळता येणार नाही आहे असं काहीचं सुद्धा अजिबात झालेलं नाही आहे. एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. अचूक प्रमाणासह ही रेसिपी आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करते आणि लाडूसुद्धा अगदी इझिली वळले जातात. तुम्ही पाहू शकता अगदी समोर तुम्हाला दिसतच असेल. तर यावरती अगदी काजू बदामचा जो चुरा आहे ना तो मी लावते यावरती, अगदी मस्त दिसतात म्हणून. तसेच दुसरासुद्धा मी तुम्हाला लाडू इथे बनवून दाखवते. बघा किती सुरेख होतात ते आणि अगदी घरगुती साहित्यापासून बनलेले हे लाडू खूपच स्वादिष्ट होते. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा एकदम पेड्यासारखे आहे ना मऊ लुसलुशीत आणि टेस्ट मात्र आहे ना जबरदस्त आहे बरं का. एकदा नक्की ट्राय करू शकता.
अगदी 2 वाटी गव्हाच्या पिठापासूनच आहे ना 15 लाडू बनलेले आहेत बघा इथे. आणि एक लाडू मी तुम्हाला खोलून दाखवते. पाहू शकता किती सुरेख झालेला आहे. एकदम असा मऊ, जसा पेढा खातो ना सेम त्या पद्धतीचा. आवडल्यास तुम्हीही नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.